ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज युनियन बजेट 2026 सादर केला। निर्मला सीतारामन यांनी 90व्या अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये अनेक छोट्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। आता सोना चांदीबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे ते पाहूया। 2026च्या अर्थसंकल्पामध्ये सोने आणि चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्क दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। आयातदारांना पूर्वीप्रमाणे शुल्क दर भरावे लागतील। सध्या सर्व प्रकारच्या सोन्याच्या आयातीवर 6% शुल्क आकारले जाते, ज्यामध्ये 5% मूलभूत सीमा शुल्क आणि 1% कृषी पायाभूत सुविधा यांचा विकास उपकर यांचा समावेश आहे। भारतीय रहिवाशांसाठी चांदीच्या 6% कर लागतो, तर इतरांना 36% कर भरावा लागतो, ज्यामध्ये 35% मूलभूत सीमा शुल्क तर इतरांना 36% कर भरावा लागतो, ज्यामध्ये 35% मूलभूत सीमा शुल्क आणि 1% AIDC समाविष्ट आहे। दोन्ही धातूंवर 3% समान GST लागतो। केंद्र सरकारने 24 जुलै 2024 पासून सोन्यावरील सीमा शुल्क 15%वरून 6%पर्यंत कमी केला होता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व शुल्कपात्र वस्तूंवरील दर 20%वरून 10%पर्यंत कमी केले जातील अशी घोषणा केल्यावर सुरुवातीला काही संभ्रम निर्माण झाला होता, परंतु बाजार तज्ज्ञांनी स्पष्ट केलं की यामध्ये सोना आणि चांदीचे दागिने किंवा इतर कोणत्याही मौल्यवान धातूंच्या आयातीचा समावेश होणार नाही। 2026च्या अर्थसंकल्पात बुलियनवरील आयात शुल्काबाबत कोणतीही नवीन अपडेट नाही। शुक्रवारी CME मध्ये अशीच मोठी घसरण झाल्यामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या दरांवर नकारात्मक परिणाम झाला, असे LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी विभागाचे उपाध्यक्ष आणि संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले। सोने त्याच्या 1,82,500 रुपयांच्या उच्चांकावरून जवळपास 20% घसरून सुमारे 1,47,800 रुपयांवर आलेले आहे, तर चांदीमध्ये 4,20,000 रुपयांवरून सुमारे 2,65,650 रुपयांपर्यंत घसरण झाली। या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना हवा तसा दिलासा मिळालेला नाही।